नमस्कार, ओम काळेश्वरी. मी गुरुवार प्रशांत भाऊ गायकवाड, राहणार खरेडे, पुणे. आपल्या घराची प्रगती कुठली असेल किंवा आपल्या घरात एक निगेटिव्हिटी निर्माण होत असेल की आपल्याला कोणताच मार्ग दिसत नाहीये, तर याचे प्रामुख्याने आपल्या घरातील होणाऱ्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. घरातील म्हणजे सकाळी लवकर उठल्यानंतर प्रथमतः केसरीने आपल्याला झाडू मारायचा आहे. आंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आपल्या देवाची दिवाबत्ती अगरबत्ती करायचा आहे. अगरबत्ती करताना मेन जो दरवाजा आहे उंबरठा, त्या उंबरावरती थोडेसे पाणी शिंपडून स्वास्तिक काढायचं आहे आणि अगरबत्ती त्याला ओवाळायचं आहे आणि संपूर्ण घरात अगरबत्ती ओवाळायचं आहे. असे केल्याने लक्ष्मी ही वास करते आपल्या घरामध्ये. संध्याकाळी रात्रीच्या वेळेस आपण खरकटी भांडे तशीच ठेवायची नाही. जेवल्यानंतर ती खरकटी भांडी आपल्याला धुवूनच झोपायचं आहे. कारण खरकटी भांडी जर आपण ठेवली तर अन्नदेवतेचा अपमान होतो आणि सुद्धा पुरवठा कमी होतो. तसेच रात्री आपण केसरीने झाडल्यानंतर ते कचरा लगेच बाहेर फेकायचं नाहीये. ते कचरा झाडून एका साईडलाच ठेवायचं आहे. अशाने काय होतं, रात्री जर आपण झाडू जर मारली तर आपली लक्ष्मी आपण बाहेर लगेच पाठवतो असा एक समज असतो. त्यामुळे आपण काय करायचं, कचरा आपण हे आपल्या साईडलाच लावायचा आहे. असे नियमितपणे करा. रोज संध्याकाळी आपल्या घरात एक धूप अगरबत्ती धूप आणून आपण रोज संध्याकाळी 3 साजला लावते. अशाने आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि घरात छानसं एक वातावरण पॉझिटिव्ह निर्माण होते. अशाने आपल्याला सुद्धा एक शरीराला प्रोत्साहन निर्माण होतो. मग आपल्याला सुद्धा आपल्या अंगातील आवाज वगैरे काहीच राहत नाही. असं आवश्यक दैनंदिन जीवनात रोजचं तुम्ही नक्की करा. ओम काळेश्वरी.